brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना। की मराठी माणसाच्या नादाला लागलं तर आपलं काय खरं नाही। हा जो संदेश द्यायचा होता तो संदेश गेलेला। आम्ही पण मराठी भाषेचा अपमान सहन करून घेणार नाही। एक तर जो मराठी भाषेचा जाणीवपूर्वक अपमान करेल त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने कारवाई करावी। संदीपजी, आजचा हा दिवस तुम्ही असं म्हटलं होतं काल इशारा देत असताना की हा मेळावा होऊन देत मग बघतो, आजचा दिवस तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे आणि काय अपेक्षा आहेत या दिवसाकडनं, इथे घडणाऱ्या क्षणांकडनं? मला वाटतं माझ्यासाठीच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी माणसांसाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे। ऐतिहासिक ह्याच्यासाठी की 1960 नंतर मराठी माणसाची एकजूट मला असं वाटतं होताना दिसते। म्हणजे जवळजवळ 50-60 वर्षाच्या कालावधीनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठी माणूस एकवटलाय। ज्या पद्धतीने सरकार हिंदीची सक्ती करू पाहत होतं त्याच्या विरोधात मराठी माणूस एकवटला, त्याने आवाज उठवला, सरकारला नमावं लागलं आणि त्याचा हा विजय मिळाला। आज बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होतं असं वाटतंय का? मला असं वाटतं बाळासाहेबांचं स्वप्न होतं की मराठी माणसामध्ये कधीही फूट पडू नये, ते स्वप्न निश्चितपणे पूर्ण होतं। पण दोन नेत्यांनी एकत्र यायला पाहिजे, या चिमण्यांनो परत फिरारे असं सुद्धा बाळासाहेब म्हटले होते। त्या दृष्टीनं तुम्हाला वाटतंय का हे बाळासाहेबांचं स्वप्न? जो मेळावा आहे आपण याला राजकीय दृष्टिकोनातून न बघता मराठी भाषेचा विजय म्हणून बघितला पाहिजे। बाकी राजकीय दृष्ट्या एकत्र यायचं नाही यायचं मला वाटतं याचा निर्णय दोन भाऊ घेतील, पण कार्यकर्ता म्हणून एक मराठी भाषेवर प्रेम करणारा कडवट मराठी म्हणून निश्चित मराठी हा आनंदाचा दिवस आहे। दोन नेत्यांकडनं मराठीच्या भाषेसंदर्भात, म्हणजे एक तर तुमचा स्वतःचा नेता आहे पण एक दुसऱ्या पक्षाचा नेता आहे, पक्ष जरी नसला तरी सुद्धा या दोघांकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत मराठीसाठी, मराठीच्या मुद्द्यासाठी आणि महत्वाचं म्हणजे मुंबईकरांसाठी? मला असं वाटतं मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी ही एकजूट कायम राहिली पाहिजे। एक असं सुद्धा आहे ते म्हणजे की या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या भागातनं महाराष्ट्रातल्या लोक आलेले आहेत। आता या लोकांच्या अपेक्षा आहेत ते म्हणजे की या दोघांनी एकत्र यायला हवं। तुम्ही असं म्हटलात त्याप्रमाणे की राजकीय हेतू नाहीये, पण तुमची भूमिका काय आहे? तुम्हाला काय वाटतंय मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी असे निर्णय व्हायला हवेत? मी तुम्हाला तेच म्हटलं की ज्या वेळेला मराठी भाषेवर आक्रमण करण्याचा कोणी प्रयत्न करेल, आम्हाला आमच्यावर दुसरी भाषा लादण्याचा कोणी प्रयत्न करेल, निश्चितपणे मराठी माणूस एकत्र येईल। आणि हा संदेश हा नुसता महाराष्ट्रात नाही तर मला असं वाटतं देशभरात पोहोचलेला आहे की मराठी माणसाच्या नादाला लागलं तर आपलं काय खरं नाही। हा जो संदेश द्यायचा होता तो संदेश गेलेला आहे। पण कालच गुंडगिरी चालवून घेतली जाणार नाही, खपवून घेतली जाणार नाही असा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे मीरा रोडच्या आंदोलनात। आम्ही पण मराठी भाषेचा अपमान सहन करून घेणार नाही। एक तर जो मराठी भाषेचा जाणीवपूर्वक अपमान करेल त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने कारवाई करावी। काय करायचं ते मुख्यमंत्र्यांनी ठरवावं। जय गुजरात म्हणणारे लोक आहेत महाराष्ट्रामध्ये, म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे, अगदी पुण्यात जाऊन म्हटलेलं आहे। कसं पाहता याच्याकडे? जय गुजरात म्हणण्याची आवश्यकता आहे का? मुंबईमध्ये सुद्धा कधीतरी केमछो वरळी असं म्हटलं गेलेलं आहे। मला वाटतं विनाशक आले विपरीत बुद्धी, आणि आता मराठीचं महत्व सगळ्यांना समजलेलं आहे, त्यामुळे कळेल हळूहळू, आणि नाही कळलं तर आम्ही समजवायला आहोत। मग तुम्ही मित्रपक्षांना सुद्धा समजावणार, मित्रांना सुद्धा सगळ्यांना भाषा तीच राहणार? जो मराठीच्या विरोधात आहे त्याच्या विरोधात आम्ही। भाषा तीच राहणार? भाषा आम्ही कोणालाही पहिले प्रेमाने समजवतो, हात जोडून समजवतो, तर हात जोडून नाही समजलं तर हात सोडून समजवतो। हे टी शर्ट घातलेलं आहे तुम्ही आणि संतोष दुरींनी, काय याच्या मागचा थॉट आहे? का हे ठरवलं आणि कुठून आली आयडिया? नाही, मला वाटतं की आज मराठी भाषेच्या विजयाचा दिवस आहे। मराठीची मुळाक्षरं आहेत त्याच्यावर आणि आवाज मराठीचा आहे। हा विजय साजरा करण्यासाठी हा टी शर्ट आम्ही खास बनवून घेतला। धन्यवाद।